भारतातील राज्यनिहाय नृत्य प्रकार जवाहर नवोदय विद्यालय सिलेक्शन टेस्ट 2027 साठी उपयुक्त असणारे काही प्रश्न आपण समजून घेणार आहोत. तर आता आपण या ठिकाणी स्टेट वाईज म्हणजे प्रत्येक राज्यामध्ये नृत्याचा कोणता प्रकार आहे ते पाहणार आहे. तर याच्यामध्ये पहिला प्रकार पहा, तामिळनाडू राज्य जे आहे, तामिळनाडू राज्यामध्ये भरतनाट्यम आहे पहा. केरळमध्ये कथकली, मोहिनी मोहनीय मोहनीयट्टम. त्याच्यानंतर उत्तर प्रदेशामध्ये सुद्धा कथक आहे. आंध्र प्रदेश कुचिपुडी, ओडिशा, ओडिशामध्ये नृत्याचा प्रकार जो आहे तो ओडिसी आहे. मणिपूर मणिपुरी. पंजाबमध्ये भांगडा आहे. त्याच्या भांगडा आहे गिद्दा. भांगडा आणि गिद्दा हे दोन डान्स जे आहेत ते पंजाबमध्ये आहेत. त्याच्यानंतर गुजरातमध्ये गरबा आहे. गरबा आणि दांडिया किंवा दांडिया म्हणता आपण त्याला. महाराष्ट्रामध्ये पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये लावणी आहे आणि तमाशा आहे. हे म्हणजे महाराष्ट्रामधले आपण वेगवेगळे डान्स जे आहेत ते पाहिले. राजस्थानमध्ये घुमर आहे किंवा कालबेलिया. पश्चिम बंगालमध्ये छाऊ किंवा गौडीय नृत्य. झारखंडमध्ये छाऊ आहे, म्हणजे पश्चिम बंगाल आणि झारखंडमध्ये छाऊ म्हणता येईल. छत्तीसगडमध्ये पंथी. मध्य प्रदेशमध्ये माटकी गोंडी नृत्य. बिहारमध्ये झिझिया, जट जटीन. आसाममध्ये बिहू. नागालँडमध्ये नागा नृत्य आहे. मिझोरम मध्ये चेराव किंवा बांबू डान्स म्हणतो आपण त्याला. मेघालयामध्ये वांगला डान्स. त्याच्यानंतर त्रिपुरामध्ये होजागिरी डान्स आहे. कर्नाटकामध्ये यक्षगान. हिमाचल प्रदेश नाटी. उत्तराखंड छपेली किंवा जोहरा किंवा झोरा म्हणतो की आपण त्याला झोडा उत्तराखंडमध्ये. हरियाणामध्ये फाग धमाल. गोवामध्ये फुगडी ढालो. जम्मू आणि काश्मीरमध्ये राऊफ डुमहाल. सिक्कीम मध्ये सिंगी छाम. अरुणाचल प्रदेश बर्दो छाम. तेलंगणा पेरणी शिव तांडव. अंडमान निकोबार मध्ये निकोबारी नृत्य आहेत. तर हे काही आपण म्हणजे स्टेट वाईज आपण हे डान्स बघितलेले आहेत पहा. त्याच्यामध्ये आता सगळ्यात महत्वाचं जे आहे ते आपण क्लासिकल डान्स पाहणार आहेत पहा, किंवा शास्त्रीय नृत्य जे आहेत. तर सहसा शास्त्रीय नृत्यावरच प्रश्न परीक्षेमध्ये विचारला जाणार आहे. तर भरतनाट्यम, हे जे भरतनाट्यम आहे ते भरतनाट्यम जे आहे ते तामिळनाडू. लक्षात ठेवा, भरतनाट्यम तामिळनाडू. भरतनाट्यम शास्त्रीय नृत्य क्लासिकल डान्स तामिळनाडू. कथक जे आहे ते उत्तर प्रदेशमध्ये आहे. कथकचा जो क्लासिकल डान्स आहे तो उत्तर प्रदेश आहे. त्याच्यानंतर कथकली जो आहे हा केरळचा म्हणजे क्लासिकल डान्स आहे. तर उत्तर प्रदेश आणि केरळ. उत्तर प्रदेश जर म्हटलं त्याच्यामध्ये कथक आहे आणि केरळमध्ये कथकली आहे. आणि आंध्र प्रदेशमध्ये जर पाहिलं तर आंध्र प्रदेशमध्ये कुचिपुडी डान्स आहे. कुचिपुडी हा क्लासिकल डान्स आहे. तर ह्या गोष्टी तुम्हाला पाठ कराव्या लागणार आहेत. पाठ होतात. ओडिशीमध्ये ओडिशा, मणिपूरमध्ये मणिपुरी. आता त्याच्यानंतर काही लोकनृत्य पाहणार आहेत आपण. फोक डान्स म्हणायचं त्याला इंग्रजीमध्ये, लोकनृत्य. भांगडा हे पंजाबमध्ये आहे. गरबा हे गुजरातमध्ये आहे. लावणी हे महाराष्ट्रामध्ये आहे. बिहू हे आसाममध्ये आहे. घुमर हे राजस्थानमध्ये आहे. तर हे शास्त्रीय डान्स आपण पाहिले, लोकल फोक डान्सेस आणि त्याच्यानंतर क्लासिकल डान्सेस. फोक डान्स आणि क्लासिकल डान्स हे महत्वाचे आहेत. तर हे तुम्हाला व्यवस्थितपणे म्हणजे पाठ करावे लागणार आहे. आता याच्यामध्ये काही महत्वाचे प्रश्न आपण पाहणार आहोत पहा, म्हणजे इंडियन कल्चरच्या संदर्भामध्ये. आता हा जो प्रश्न आहे बघा, सांची स्तूप कुठं आहे?
तर हे सांची स्तूप कोणत्या धर्माशी संबंधित आहे? तर बौद्ध धर्माशी संबंधित आहे. आणि हे सांची स्तूप जे आहे ते मध्य प्रदेशमध्ये आहे. सांची स्तूप हे बौद्ध धर्माशी संबंधित आहे आणि हे भारताच्या मध्य प्रदेशामध्ये आहे. रामलीला कोणत्या सणाशी संबंधित आहे? रामलीला हा जो सण आहे, हा दसरा जो सण आहे, दसरा या सणाशी रामलीला हा सण संबंधित आहे, लक्षात ठेवा. गुरुद्वारा हे कोणत्या धर्माचे उपासना स्थळ आहे? तर गुरुद्वारा हे शीख हा जो धर्म आहे पहा, गुरुद्वारा हे शीख या धर्माशी संबंधित किंवा गुरुद्वारा हे शीख या धर्माशी संबंधित आहे आणि हे शीख या समाजाचं उपासना स्थळ आहे. तिथं प्रार्थना वगैरे केल्या जातात. कथकली नृत्य हे कोणत्या राज्यात प्रसिद्ध आहे? तर हे केरळ राज्यात प्रसिद्ध आहे. मकर संक्रांत सण हा कशाशी संबंधित आहे? मकर सण हा सूर्याच्या संक्रमणाशी संबंधित आहे. मकर सण हा सूर्याच्या संक्रमणाशी संबंधित आहे, लक्षात ठेवा. अमरनाथ यात्रा कोणत्या राज्यात होते? तर अमरनाथ यात्रा ही जम्मू आणि काश्मीर या राज्यामध्ये होते. लोटस टेम्पल हे कुठं आहे? कोणत्या शहरात आहे? लोटस टेम्पल हे दिल्ली शहरामध्ये आहे. भांगडा नृत्य जे आहे ते कोणत्या राज्याशी संबंधित आहे? तर भांगडा नृत्य हे पंजाब हे जे शहर आहे, पंजाब हे राज्य जे आहे, या पंजाब राज्याशी संबंधित आहे. भांगडा नृत्य हे पंजाब या राज्याशी संबंधित आहे. जैन धर्माचे संस्थापक कोण आहेत? कोण मानले जातात? तर जैन धर्माचे संस्थापक जे आहेत तर महावीर स्वामी हे जैन धर्माचे संस्थापक मानले जातात. तर उगादी सण हा कोणत्या राज्यात साजरा केला जातो? उगादी किंवा त्याला उगाडी म्हणतो पहा, आंध्र प्रदेश, तेलंगणा त्याच्यामध्ये उगाडी हा सण साजरा केला जातो. हज यात्रा कोणत्या धर्माशी संबंधित आहे? तर हज यात्रा ही मुस्लिम धर्माशी संबंधित आहे. नटराज ही मूर्ती कोणत्या देवाशी संबंधित आहे? नटराज ही जी मूर्ती आहे, शिव हा जो देव आहे, महादेवाशी किंवा शिवशी नटराज ही मूर्ती संबंधित आहे. पुष्कर मेळा कोणत्या राज्यात भरतो? तर पुष्कर मेळा हा राजस्थान राज्यामध्ये भरतो. ईद उल फितर सण कशानंतर साजरा होतो? ईद उल फितर हा जो सण आहे मुस्लिम बांधवांचा, तो रमजान नंतर साजरा होतो. मीनाक्षी मंदिर कोणत्या शहरात आहे? मीनाक्षी मंदिर हे मदुराई शहरामध्ये आहे. गरबा नृत्य हे कोणत्या राज्याशी संबंधित आहे? गरबा नृत्य हे गुजरात या राज्याशी संबंधित आहे. बोध गया कोणत्या राज्यामध्ये आहे? बोध गया ही बिहार या राज्यामध्ये आहे. संस्कृती या शब्दाचा अर्थ काय आहे? संस्कृती या शब्दाचा अर्थ जो आहे परंपरा व जीवनशैली. कल्चर म्हणजे काय? त्या ठिकाणी राहणाऱ्या माणसांची म्हणजे परंपरा कशी आहे आणि जीवनशैली कशी आहे यावरून, किंवा परंपरा आणि जीवनशैली याचा अभ्यास म्हणजे आपण काय म्हणू शकतो की संस्कृती म्हणू शकतो. लावणी नृत्य हे कोणत्या राज्यात प्रसिद्ध आहे? तर लावणी हे नृत्य जे आहे ते आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये प्रसिद्ध आहे. तर या ठिकाणी राष्ट्रीय पक्षी कोणता आहे? राष्ट्रीय किंवा नॅशनल बर्ड मोर आहे. तर राष्ट्रीय पक्षी जसा मोर आहे तसा राष्ट्रीय प्राणी अॅनिमल हा म्हणजे वाघ आहे. लक्षात ठेवा. पॅन्थर ज्याला वाघ म्हणतो आपण, टायगर. तर रथयात्रा सण कोणत्या ठिकाणी प्रसिद्ध आहे? तर रथयात्रा हा पुरी या ठिकाणी प्रसिद्ध आहे रथयात्रा. हवा महल कोणत्या शहरात आहे? हवा महल जे आहे ते जयपूर शहरामध्ये आहे. संत तुकाराम कोणत्या राज्याशी संबंधित आहेत? तर संत तुकाराम हे या ठिकाणी आपलं महाराष्ट्र राज्य जे आहे त्याच्याशी संबंधित आहे. नवरात्री सण किती दिवस साजरा केला जातो? नवरात्री म्हणजे दसरा सण आपल्या इकडे 9 दिवस साजरा केला जातो. भारताची विविधता कशामध्ये दिसते? तर भारताची विविधता ही जी आहे
हे म्हणजे भाषा, अन्न, पोशाख या सर्व याच्यामध्ये भारताची विविधता दिसते. तर विद्यार्थी मित्रांनो, हे काही महत्वाचे 25 प्रश्न आहेत, हे तुम्ही या ठिकाणी व्यवस्थितपणे पाहिजेत, जे की आपली जी नवोदय विद्यालयाची जी सिलेक्शन टेस्ट होणार आहे त्या सिलेक्शन मध्ये जो परिसर अभ्यास जो आहे किंवा आपण ज्याला म्हणतो EVS, तर याच्यासाठी ते महत्वाचं आहे. धन्यवाद.